नमस्कार. खानपान कला किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण भजी बनवतोय. यासाठी इथे मी कांदा चिरून घेतलेला आहे. अशा पद्धतीने उभा कांदा चिरून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे भज्यामध्ये टाकण्यासाठी हिरवी मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यामध्ये आपण टाकलेला आहे ओवा आणि याला ओबड-धोबड असं कुटून घेणार आहोत. त्यानंतर एका बोलमध्ये आपण चिरलेला कांदा घ्यायचा आहे. याला हाताने कुस्करायचा आहे. यामध्ये टाकून घ्यायचं आहे मीठ आणि याला मिक्स करून एक 5 ते 10 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. जेणेकरून याला पाणी सुटेल. त्यानंतर आता यामध्ये आपण टाकणार आहोत हिरवी मिरची आणि ओव्याची पेस्ट, भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर, याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता या मिश्रणामध्ये जेवढं बेसन पीठ बसेल तेवढं बेसन पीठ यामध्ये टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत थोडीशी हळद आणि लाल मिरची पावडर. जर तुम्हाला वाटत असेल की हिरवी मिरची तिखट आहे तर तुम्ही लाल मिरची पावडर स्किप केली तरी चालेल. आता याला आपण थोडं-थोडं पाणी टाकून भज्याचं पीठ जसं भिजवतो त्या पद्धतीने आपण भिजवून घेणार आहोत. हे भिजवल्याच्या नंतर एक 5 ते 10 मिनिटं आपल्याला याला झाकून ठेवून द्यायचं आहे. जेणेकरून आपलं भज्याचं पीठ व्यवस्थित भिजेल. आता भजे तळण्याच्या आधी आपण यामध्ये थोडासा 1 ते 2 चिमूट खायचा सोडा टाकून घेणार आहोत आणि याला व्यवस्थित फेटून घेणार आहोत. त्यानंतर तेल गरम करून घ्यायचं आहे. व्यवस्थित तेल गरम झाल्याच्या नंतर यामध्ये भजी सोडायची आहेत. भजी पलटण्याची घाई करायची नाही आहे. एकदा व्यवस्थित एक साईड फ्राय झाल्याच्या नंतर भजी थोडीशी तरंगल्यासारखी होतात. त्यानंतर अशा पद्धतीने थोडेसे हलवून घेतल्याच्या नंतर ही भजी सुटतात. आता अशा पद्धतीने आपल्याला ही भजी जी आहेत ही गोल्डन ब्राऊन रंगावरती तळून घ्यायची आहे. आपले भजे तयार झालेले आहेत. हे भजे तुम्ही सॉससोबत खाऊ शकता किंवा असेही खूप छान लागतात. जर तुम्हाला ही भजेची रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.